मुलांनो, गुड मॉर्निंग. हम्म. आणि आता खरं आज गुढीपाडवा यापुढे आपल्या पुढे जे काही दिवस थोडेसे शिल्लक आहे, 11 तारखेपासून परीक्षा सुरुवात होते. तर त्या परीक्षा कालावधीमध्ये मार्कांप्रमाणे ज्याचा जास्त वेटेज आहे त्याप्रमाणे आपण अभ्यास कसा करावा हे मी तुम्हाला एक छोटस प्लॅनिंग तुमच्या पुढे मांड. प्लॅनिंग करत असताना ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही मनापर्यंत पोहोचवायच्या आहेत. प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याकडनं मिळतील एवढी मी व्यवस्था करणं आपल्या मुलांसाठी जे आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईनला कोचिंगला आहेत, जे त्या ठिकाणी रोज शिकतात त्या मुलांना हा प्लॅन प्रमाणे अभ्यास करताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल. मुलांना सीईटीची परीक्षा अवघड नाहीये, अवघड नाही, पण सोपी पण नाहीये लक्षात ठेव. म्हणजे काय? अहो, क्वेश्चन आपल्याला जमू शकतात. मेन प्रॉब्लेम काय मुलांचा तुम्हाला सांगतो. तो प्रॉब्लेम असा आहे की त्यांना प्रश्न समोर पडल्याबरोबर काय करायचं हे कळत नाही. तुम्ही याचा सराव करा की माझ्या पुढे पडलेला प्रश्न जो आहे तो प्रश्न मी सुरुवात कशी करावी, कोणता फॉर्म्युला त्यावरती आपला, आणि त्यासाठी प्रॅक्टिस मार्कांप्रमाणे ज्याचे जास्त वेटेज आहे त्यांची सुरुवात इथे मी त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. इकडे पहा. आज आहे तारीख 19, 19, 20 आणि 21 गुढीपाडवा. या 3 दिवसामध्ये परत रिव्हिजन याची व्यवस्थित झाली पाहिजे, कारण याच्यावरती भरपूर प्रश्न असतात. व्हेक्टर्स, 3 डायमेन्शन जॉमेट्री अँड लाईन अँड प्लेन. मी तुम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे, तुम्हाला होमवर्क दिलेला त्याप्रमाणे काही डिफिकल्टी असेल ते विचारा. आणि त्याच वेळेला समजा आपण हा अभ्यास करतो तर सातत्यानं तो करत राहायचा नाहीये, त्याला जोडीला त्या ठिकाणी यायला पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन अँड मेजर ऑफ डिस्पर्शन. मेजर ऑफ डिस्पर्शन हा फार लहान चॅप्टर आहे बरोबर, परंतु त्याच्यात फॉर्म्युला पण फार कमी आहे. मी त्या ठिकाणी सगळे फॉर्म्युलाचे लिस्ट आणि हे क्वेश्चन, कारण हे 3 दिवसाचं मी शेड्यूल दिलंय, म्हणल्यानंतर हे 3 दिवसाचे क्वेश्चन पण तुमच्याकडे यावेत असे मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगीत. खाली त्या पाहूया. आपल्या जे क्लासला ऑनलाईनला शिकतात मुलं त्यांच्यासाठी आवर्जून एक क्वेश्चन पाठवले जातील. लिमिट्स, त्याच्यानंतर 22, 23, 24 याच्यानंतर प्राधान्य द्यायचं पाहिजे त्याला. सेशन 2 डिवाइड करा. एक सेशन साधारणपणे 3 तासाचा, एक सेशन 3 तासाचा. 6 तास मिनिमम अभ्यास. जी मुलं याच्यापेक्षा जास्त करणार त्याहून उत्तम. मिनिमम माझ्यासाठी 3-3 तासाचं एक सेशन. हे 3 तासाचं सेशन, हे 3 तासाचं सेशन. लक्षात ठेवा. इथे 22, 23, 24 ला लिमिट्स, कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन, दॅट इज अ डिफरन्शिएबिलिटी. तिथून सुरुवात करायची. डिफरन्शिएबिलिटी ही सगळी सुरुवातीपासून अगदी सुरुवातीचा पाठ जो असतो, जेवढी गणित सोडतात, हा सेशन 1 मध्ये आहे आणि हा सेशन 2 ला त्या दिवशी ते करायचंय. कारण हे याच्या बरोबर ज्याला महत्व आहे ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन दोन्ही मी तुमचं एकत्र घेणार आहे. आणि दोन्ही एकत्र घ्यायचे फॉर्म्युले जास्त नाहीयेत. मी फॉर्म्युले सगळे देईनच. कुठली गणिते कशी सोडवायची, गणिते सोडवलेली सुद्धा तुम्हाला मिळतील आणि अभ्यास करायला सुद्धा गणित मिळतील. हा झाला कधी 22, 23, 24 हा सेशन. हा सेशन तुमचा नीट तयार झाला असेल तर लक्षात ठेवा, खूप प्रश्न आपण आपल्या सीईटीच्या मॅथमॅटिक्सचे कव्हर करू शकतो. त्याला कंटिन्युटी मी कशी दिली आहे पहा त्या ठिकाणी. 24, 25, 26 डेरिव्हेटिव्ह कंटिन्युटी आहे त्याच्यात, बरोबर आहे. या ठिकाणी बराचसा आपला पार्ट राहतो तो डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह अँड इट्स ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशनचे नीट भाग पडा. अप्रॉक्सिमेशन आहे, रेट मेजर आहे, रोल्स थेरम आहे, मॅक्सिमा मिनिमम आहे आणि फंक्शन इन्क्रीजिंग डिक्रीजिंग हे आहे. महत्वाचा कशावरती स्ट्रेस कराल? अप्रॉक्सिमेशन वरती, रेट मेजर वरती, मॅक्सिमा मिनिमा आणि रोल्स थेरम. एक्स्पेशली या 4 पार्ट वरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं, कारण त्याचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. तेच करत असताना हा पहिला सेशन झाला. दुसऱ्या सेशनला सोपं मुद्दाम देतो, कारण एकाच वेळेला सगळं त्या ठिकाणी करायचं नसतं. मॅथमॅटिकल लॉजिक, लॉजिक हे 3 पद्धतीने विभागा. एक पहिला पार्ट आहे ज्याच्यामध्ये स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ह होणारा टेबल, टेबल मधून होणारे लॉजिकल इक्विव्हॅलन्स, कंडिशन स्टेटमेंट पासून निर्माण कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन,
याची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. दुसऱ्या पार्ट मध्ये त्या ठिकाणी याल तर हेच, परंतु लॉ ऑफ प्रपोजिशन जे वापरायचे आहेत त्याच्यावरती ऍप्लिकेशन कशी करायची, कशी गणित सोडवायची. नंतर क्वांटिफायरच्या साह्यानं जे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि दुसरं युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे त्याच्या साह्यानं ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट कसं तयार करायचं आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू ह्याचा नीट अभ्यास झाला पाहिजे. ड्युएल स्टेटमेंट कशा पद्धतीने असतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. या 3 बाबी दुसऱ्या भागामध्ये बोलतात आणि तिसऱ्या भागामध्ये आपला जे आहे हे ऍप्लिकेशन तर म्हणजे लॉ ऑफ प्रपोजिशन तर यायलाच पाहिजे. स्विचिंग सर्किट्स वरती त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. स्विचिंग सर्किट मध्ये जास्तीत जास्त कशावरती भर द्यावा, तर यामध्ये जे काही आपल्याला दिलेलं असतं तर सर्किट हे शॉर्ट कसं होईल, सिम्प्लिफाईड कसं होईल, नियमाच्या सहाय्याने कसा सिम्प्लिफाईड होईल याचा अभ्यास याच्यामध्ये जास्त झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. सो दिस इज लॉजिक. एलपीटी एकच पद्धत, एलपी चे क्वेश्चन्स त्याचे नीट पहा. येस, एकदा मॅक्सिमा एकदा मिनिमा. 80% मॅक्सिमाला ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, परंतु त्या ठिकाणी पॉइंट्स दिले जातात. त्या पॉइंटच्या साईड डायरेक्ट आपण एलपीपी हे दिलेलं फंक्शन जे आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आपल्याला तो तयार करतो, ज्याला आपण म्हणतो की झेड हे फंक्शन आपलं आहे, मेन फंक्शन जे आहे आपलं, बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे आहे ते मॅक्सिमम मिनिमम होण्यासाठी दिलेल्या पॉइंट्स वरती जावं, डायरेक्ट उत्तर काढावी. लक्षात, कॉर्नर पॉइंट याच्यावरती नीट अभ्यास. मॅट्रायसिस मध्ये जेव्हा आपण आता मॅट्रायसिस त्या ठिकाणी इथपर्यंत पाहणार आहोत, त्याच्यामध्ये तोंडी तुम्हाला ऍडजॉईन कसा काढायचा, इनव्हर्स कसा काढायचा, आपल्याला सगळ्यात महत्वाचा अभ्यास करायचा तो कुठल्या, इनव्हर्स. त्याच्यानंतर दुसरा येईल हा इनव्हर्स ए चा, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढणं, ऍडजॉईन काढणं आणि ऍडजॉईनच्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या प्रॉपर्टी बेस्ड इक्वेशन नॉर्मली कोणी विचारत नाही, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. येस, तर त्याच्यावरती नंतर ट्रिग्नोमेट्री 2 11-12वीतले त्या ठिकाणी सगळे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले एकत्र करा. माझी एक फॉर्म्युलांचा त्या ठिकाणी एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहिजे असेल तर पहा. त्याच्यामध्ये मी अलाइड अँगल फॉर्म्युले, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन सगळे फॉर्म्युले त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचा नीट अभ्यास पाहिजे, त्याची गणित नीट तयार पाहिजेत. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे याच्यामध्ये 2 प्रकार प्रामुख्याने आढळतील. एक म्हणजे सोल्युशन, ते कसं प्रिन्सिपल सोल्युशन, आणि दुसरा आहे जनरल सोल्युशन ते, आणि तिसरा स्वतंत्र भाग त्यातला बाजूला काढावा, तो म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगल, कोसाइन रूल, साइन रूल, प्रोजेक्शन रूल यावरती आधारलेला, नॅपियर्स एनालॉजी, एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ अँगल फॉर्म्युले याच्यावरती बेस केला असा 2 भागामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करावा. म्हणून याला 3 तासाचं खास सेशन. ट्रिग्नोमेट्री 2 ला फक्त गणित काय पाहिजेत, पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी असे भाग पाडायचे: प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये कोसाइन रूल, साइन रूल, प्रोजेक्शन रूल, नॅपियर्स एनालॉजी हे त्याच्यामध्ये सगळं पाहिजे. हाफ अँगल फॉर्म्युला, त्यावरची एक्झाम्पल्स. नंतर परत येऊया 30-31-1 ला डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन परत त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय, फॉर्मिंग अ डिफरन्शियल इक्वेशन अँड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मिंग अ डिफरन्शियल इक्वेशन एक टॅक्टफुली कशा पद्धतीने पाहावं, आणि सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे पहिला प्रकार पडतो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, dx च्या बाजूला x, dy च्या बाजूला y, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी मिळेल नो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म विथ सबस्टिट्यूशन, व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि सर्व. आणि तिसरा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. सो अँड इट्स ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनला रेट मेजर, बरोबर आहे, रेट त्याच्यामध्ये आपला रेट होतो ग्रोथचा, बॅक्टेरियाचा ग्रोथ, बॅक्टेरियावरती आधारलेली गणित, बरोबर. रेट, त्याच्यानंतर रेट मेजर म्हणजे मी काय म्हणतो, रेट मेजर तर काही डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन नाहीये, रेट वरती आधारलेला, बरोबर आहे, ग्रोथ, पॉप्युलेशन, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग या प्रामुख्याने रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स याच्यावरती हे ऍप्लिकेशन आधारलेलं आहे. त्यावरती चार साधारणपणे ऍप्लिकेशन असतील, हे लक्षात ठेवा. म्हणजे रेट म्हणजे वाढण्याचा, पॉप्युलेशन वाढण्याचा हे असेल दिलेला, बरोबर आहे, कमी होण्याचा किंवा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मास कमी होण्याचा वगैरे यावरती. त्याच वेळेला लिमिट कंटिन्यूची प्रॅक्टिस ही संध्याकाळी परत झाली पाहिजे. हे करता करता आता आपण 2 तारखेला आलोय. 2 तारखेला ट्रिग्नोमेट्री 11वी-12वी ही जी केलेली आहे त्याची एका 6 तासाचं सेशन करायचंय. त्याचा तुम्ही थोडा
त्या दिवशी फक्त एवढाच अभ्यास करायचा आहे. ट्रिग्नोमेट्री, मेट्रायसिस, लिमिट आणि कंटिन्युटी एवढाच अभ्यास त्या दिवशी झाला पाहिजे. 5, 6, 7 ला लॉजिक, डेरिव्हेटिव्ह आणि इट्स ऍप्लिकेशन हा अभ्यास झाला पाहिजे. व्यवस्थित तिथे परफेक्ट तयारी. मी 12 वरती जास्त भर दिलाय. 8, 9 आणि 10 ला फुल रिव्हिजन झाली पाहिजे. M1 ची वेक्टर्स, प्लेन लाईन, 3 डायमेन्शन, प्रामुख्याने इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह आणि उरलेला सगळा पाठ जो 11वीचा आहे प्लस 11 स्टँडर्ड चॅप्टर. इथे पण तेच 11 स्टँडर्ड चॅप्टर्स रिव्हिजन सबंध याची झाली पाहिजे. आणि या सबंध कालावधीमध्ये मिनिमम 10 फुल पेपर्स मस्ट बी सॉल्व तुम्ही केलेच पाहिजे. या पद्धतीने तुम्ही अभ्यासाचा स्वतःचा प्लान आखा. गडबड करण्याचं काही कारण नाहीये. मी याला जास्त वेटेज का देत नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे 12वीचं जरी सगळं त्या ठिकाणी नीट सोडवलं तरी सुद्धा 80% पेपर आपल्या हातामध्ये येतो. प्रॉब्लेम नाही. विश ऑल द बेस्ट. सगळे या पद्धतीने अभ्यास करा. काही डिफिकल्टी आली मला सांगा, काही प्रॉब्लेम आला मला सांगा. येस, विश ऑल द बेस्ट. आज पाडव्याच्या निमित्तानं मी तुमच्याबरोबर 2 शब्द बोललो. पुढच्या तारखेला 20 दिवसाची वाटचाल कशी असावी याबद्दल थोडंसं तुमच्या बरोबर बोललो. थँक्यू व्हेरी मच. येस.